उपोषण सुरू करताना मंत्र्यांना भेट नाकारण्याची घोषणा करणाऱ्या अण्णा हजारेंनी 3 तास उलटण्याच्या आधीच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली। रायगड सिद्धीत दाखल झालेले गिरीश महाजन आणि अण्णा हजारे यांच्यात बंद खोलीत चर्चा झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही अण्णांची फोनवरून चर्चा झाल्याची माहिती महाजनांनी दिली। अण्णांनी आता उपोषण सोडावं अशी विनंतीही त्यांनी अण्णांना केली। अण्णा हजारेंचा उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। आता सरकारच्या प्रस्तावाबाबत अण्णा हजारे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अण्णांच्या तब्येतीची काळजी सरकारला आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांना आहे, केंद्र शासनालाही आहे आणि म्हणून मी आज एक पुन्हा पत्र घेऊन या ठिकाणी आलो माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आणि सर्व डिटेल अण्णांच्या पूर्वीपासूनच्या मागण्या काय काय होत्या, मग त्या शेतकऱ्याच्या धान्याच्या भावाच्या बाबतीत असतील, शेतकऱ्यांच्या पेन्शनच्या बाबतीमध्ये असेल, शेतमजुरांच्या पेन्शनच्या बाबतीमध्ये असतील, ठिबक सिंचनाच्या बाबतीमध्ये असेल, या सगळ्या मागण्यांचं सविस्तर पत्र घेऊन मी या ठिकाणी आलेलो आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांशी मी त्यांचं बोलणं करून दिलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ते या ठिकाणी मान्य केलेलं आहे। मला अपेक्षा आहे की अण्णा उपोषण सोडतील आणि आम्ही तशा पद्धतीने आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून। नितीन, अण्णा मंत्र्यांना भेटणार नव्हते, अधिकाऱ्यांच्या मार्फत प्रस्ताव पाठवा असं त्यांनी सांगितलं होतं, मात्र अखेर त्यांची गिरीश महाजन यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे। प्रस्ताव सरकारकडून त्यांना देण्यात आलेला आहे। अण्णांची भूमिका काय असू शकते? हेमाली, गिरीश महाजन आणि अण्णा हजारे यांची चर्चा अजूनही सुरू आहे। ही चर्चा पूर्ण झालेली नाही। मागील 1.5 तासापासून अण्णा हजारे आणि गिरीश महाजन यांची चर्चा सुरू आहे। ही चर्चा झाल्यानंतरच होऊ शकेल अण्णांची काय भूमिका आहे। अण्णा उपोषणाच्या भूमिकेवर ठाम राहत आहेत की त्यांचा निर्णय बदलतोय, उपोषण मागे घेत आहेत। आज गिरीश महाजन आणि अण्णांची चर्चा झाल्यानंतर दोन्ही बाजूंचं काय म्हणणं आहे ते पुढे येऊ शकेल आणि त्यानंतरच अण्णांच्या या उपोषणाचा काय निर्णय होतो ते स्पष्ट होईल। अण्णांच्या ज्या मागण्या आहेत, लोकपाल आणि लोकायुक्त, त्याचबरोबर कृषी मालाला हमी भाव आणि कृषी मूल्य आयोग जो आहे त्याची स्वायत्तता, ह्या काही केंद्र सरकार आणि राज्य सरकारशी संबंधित काही मागण्या आहेत, त्या काही केंद्र सरकारशी संबंधित आहेत। त्या संदर्भात केंद्रातील सुभाष भामरे हे देखील अण्णा हजारेंना भेटण्याला येण्याची शक्यता आहे। मात्र अण्णांनी दुपारी जे वक्तव्य केलेलं होतं की मंत्र्यांना भेटणार नाही आणि प्रस्ताव द्या, तो समाधानकारक असेल तरच चर्चा करू। त्यामुळे भामरेंची अण्णा भेट घेतात की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मात्र महाजनांशी त्यांची चर्चा सुरू आहे। कदाचित आज अण्णांच्या उपोषणाचा 6वा दिवस आहे, त्यांची प्रकृती ढासळते, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी उपोषण सोडावं अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे। महाजन यांनी त्यांची तशीच मनधरणी केलेली आहे। आजही महाजन यांनी मुख्यमंत्र्यांशी त्यांची फोनवरून चर्चा करून दिलेली आहे। यानंतर जर अण्णांचं समाधान झालं तर कदाचित अण्णांचं उपोषण मागे घेऊ शकतील। मात्र ती काही परिस्थिती आहे ती समोर यायला अजून काही वेळ वाट पाहावी लागणार आहे। धन्यवाद नितीन, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।